हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर उदय टेके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प, M.Com भाग 2च्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आपण आपल्या सिलेबसमधील बिझनेस फायनान्स या कंपल्सरी पेपरचा जो पहिला चॅप्टर आहे, इंट्रोडक्शन टू बिझनेस फायनान्स, हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. आजपासून आपण आपल्या सिलेबसमधील जो दुसरा चॅप्टर आहे स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग, म्हणजेच व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन, या चॅप्टरला सुरुवात करीत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजे वित्तीय नियोजन या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रथम इंट्रोडक्शन टू फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फिनान्शियल प्लॅनिंग ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचं प्रास्ताविक बघणार आहोत. त्यानंतर मिनिंग ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग, हे जे वित्तीय नियोजन आहे, या वित्तीय नियोजनाचे संकल्पनेचा अर्थ चर्चेस घेणार आहोत. त्यानंतर आपण डेफिनिशन म्हणजे या फिनान्शियल प्लॅनिंगची जी व्याख्या आहे, 1, 2 ते 3 व्याख्या आपण चर्चा करणार आहोत व्याख्यांची. त्यानंतर मिनिंग ऑफ फिनान्शियल प्लॅन, हा जो फिनान्शियल प्लॅन आहे म्हणजे वित्तीय योजना म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ बघणार आहोत. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजे वित्तीय नियोजनाचे जे उद्देश आहेत, त्या उद्देशांची चर्चा करणार आहोत. त्यानंतर इसेन्शियल्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड फिनान्शियल प्लॅन म्हणजे हे जे वित्तीय नियोजन किंवा वित्तीय योजना ही साऊंड कशी असली पाहिजे, म्हणजे दर्जेदार वित्तीय योजना त्याची नेमकी वैशिष्ट्ये काय असतात, किंवा त्याचे जे इसेन्शियल्स आहेत म्हणजे चांगली वित्तीय योजना आहे हे नेमकं कधी म्हटलं जातं, या अनुषंगानं काही बाबी त्या वित्तीय योजनेमध्ये असणं गरजेचं असतं. तर त्या बाबींची आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर जे कन्सिडरेशन्स आहेत फॉर्म्युलेटिंग फिनान्शियल प्लॅन म्हणजे वित्तीय योजना तयार करत असताना कोणते घटक इथं विचारात घ्यावयाचे असतात, त्याची आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. पहा, एव्हरी बिझनेस युनिट, वेदर इट इज अन इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट, अ ट्रेडिंग कन्सर्न or a construction company, needs funds for carrying on its activities successfully. व्यवसाय संस्थांचा तुम्ही कोणताही प्रकार डोळ्यासमोर ठेवा, की जसं औद्योगिक क्षेत्रामधील व्यवसाय संस्था असो किंवा ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे व्यापारी क्षेत्रामधील व्यवसाय संस्था असो, अथवा बांधकाम क्षेत्रामधील व्यवसाय संस्था असो किंवा सेवा क्षेत्रामधील व्यवसाय संस्था असो, त्यांना ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत, कॅरिंग ऑन इट्स बिझनेस ॲक्टिव्हिटीज जर यशस्वीरित्या जर त्यांना त्यांच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज जर पार पाडावयाच्या असतील, तर कशाची गरज असते, नीड्स फंड्स म्हणजे निधीची आवश्यकता असते. इट रिक्वायर्स फंड्स टू ॲक्वायर फिक्स्ड असेट्स लाईक मशीन्स, इक्विपमेंट्स, फर्निचर एटसेट्रा, अँड टू परचेस रॉ मटेरियल्स ऑर फिनिश्ड गुड्स, टू पे इट्स क्रेडिटर्स, टू मीट its day-to-day expenses, and so on. In fact, availability of adequate finance is one of the most important factors for success in any business. तर हा जो निधी आवश्यक असतो, रिक्वायर्ड फंड, हा कशासाठी आवश्यक असतो, टू ॲक्वायर फिक्स्ड असेट्स म्हणजे व्यवसाय संस्थांना आवश्यक असणाऱ्या ज्या फिक्स्ड असेट्स आहेत त्या ॲक्वायर करण्यासाठी म्हणजे प्राप्त करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी. फिक्स्ड असेटमध्ये कोणत्या असेट येतात, जनरली आपल्याला हे माहीत आहे, लाईक मशीन्स, इक्विपमेंट्स, फर्निचर एटसेट्रा, या असेट्स खरेदी करण्यासाठी, ॲक्वायर करण्यासाठी निधीची गरज असते. त्याचबरोबर जे रॉ मटेरियल आहे किंवा जो फिनिश्ड प्रॉडक्ट्स आहेत, फिनिश्ड गुड्स आहेत, याची खरेदी करण्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता असते. त्याचबरोबर जे क्रेडिटर्स आहेत,
या क्रेडिटरचं पेमेंट करण्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता असते. त्याचबरोबर टू मीट इट्स डे टू डे एक्सपेन्सेस, जे ऑपरेशनल एक्सपेंडिचर्स आहेत, जे वर्किंग कॅपिटलची आवश्यकता असते, त्या वर्किंग कॅपिटलसाठी सुद्धा या निधीची आवश्यकता असते. आणि इनफॅक्ट सिच्युएशन काय आहे की अवेलेबिलिटी ऑफ ॲड्युकेट फायनान्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर सक्सेस ऑफ एनी बिझनेस. जर व्यवसायाला यशस्वी व्हायचं असेल तर जो पुरेसा निधी आहे, ॲड्युकेट फायनान्स, अवेलेबिलिटी ऑफ ॲड्युकेट फायनान्स म्हणजे पुरेसा निधी उपलब्ध असणं हे एक महत्त्वाचा काय असतो, घटक असतो. त्यामुळं बिझनेस फायनान्स किंवा फायनान्स ही संकल्पना व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय असते, महत्त्वाची असते. However, the requirement of finance nowadays is so large that no individual is in a position to provide the whole amount from his personal sources. तर आता ही जी निधीची आवश्यकता असते, ही निधीची आवश्यकता ही सो लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणावर ही निधीची आवश्यकता असते आणि व्यक्ती वैयक्तिक उत्पन्नामधून किंवा वैयक्तिक संपत्तीमधून हा निधी व्यवसाय संस्थांना उपलब्ध करून देईल ही त्याची आर्थिक परिस्थिती नसते. सो द बिझनेसमन हॅज टू डिपेंड ऑन अदर सोर्सेस अँड यूज व्हेरियस वेज टू रेज द नेसेसरी अमाऊंट ऑफ फंड्स. तर मग व्यवसाय संस्थेनं, सो द बिझनेसमन हॅज टू डिपेंड, व्यवसाय संस्थेनं अवलंबून राहावं लागतं. कशावर अवलंबून राहावं लागतं? अदर सोर्सेस अँड यूज ऑफ व्हेरियस वेज टू रेज नेसेसरी अमाऊंट ऑफ फंड्स. तर जे वेगवेगळे इतर सोर्सेस आहेत, म्हणजे व्यवसाय संस्थेच्या मालकाची जी आर्थिक क्षमता आहे, ती आर्थिक क्षमता संपल्यानंतर व्यवसाय संस्थेच्या ज्या वित्तीय गरजा आहेत, त्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वेगवेगळे जे इतर सोर्स आहेत, इतर मार्ग, जे इतर माध्यम आहेत, त्या माध्यमांच्या द्वारे व्यवसाय संस्थेची ही जी आर्थिक गरज आहे, ती आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी ते मार्ग अवलंबवावे लागतात. Every businessman has to be very careful not only in assessing the firm's requirement of finance but also in deciding on the forms in which funds are raised and utilized. तर प्रत्येक व्यावसायिकाला एक विशेष अशी काळजी घ्यावी लागते. ती काळजी नेमकी काय असेल? असेसिंग द फर्म्स रिक्वायरमेंट ऑफ फायनान्स म्हणजे व्यवसाय संस्थेच्या ज्या आर्थिक गरजा आहेत, ज्या वित्तीय गरजा आहेत, त्या गरजांचं त्याला इथं काय करावं लागतं? विश्लेषण किंवा असेसिंग इथं करावं लागतं. त्याचबरोबर जो निर्णय आहे, डिसाइडिंग ऑन दी फॉर्म्स इन विच फंड्स आर रेज्ड अँड युटिलाइज्ड, म्हणजे कोणत्या माध्यमातून, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये ह्या माध्यमांची चर्चा केली आहे की वेगवेगळी माध्यमं, वेगवेगळे मार्ग इथं व्यावसायिकाच्या समोर काय असतात, इथं उपलब्ध असतात. त्या माध्यमातून तो फंड काय करू शकतो, इथं रेज करू शकतो. रेजिंग ऑफ फंड्स म्हणजे भांडवलाची उभारणी, तो भांडवलाची काय करू शकतो, इथं उभारणी करू शकतो. त्याचबरोबर त्याला अजून एक काळजी घ्यावी लागत असते, ती म्हणजे काय की हा जो फंड रेज केलेला आहे, भांडवलाची जी उभारणी केलेली आहे, त्या उभारणी केलेल्या भांडवलाचं जे प्रॉपर युटिलायझेशन आहे, हे प्रॉपर युटिलायझेशन याकडे सुद्धा त्याला काय करावं लागत असते, तर विशेष लक्ष द्यावं लागत असतं. मिनिंग ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. तर आपण पाठीमागल्या स्लाईडमध्ये या वित्तीय गरजा नेमक्या काय असतात याविषयी चर्चा केली आहे. आता आपण हे जे फिनान्शियल प्लॅनिंग आहे, म्हणजे वित्तीय नियोजन म्हणजे नेमकं काय आहे, ही संकल्पना समजून घेणार आहोत. प्लॅनिंग इज अ सिस्टमॅटिक वे ऑफ डिसाइडिंग अबाउट अँड डुईंग थिंग्स इन अ पर्पजफुल मॅनर. When this approach is applied exclusively for financial matter, it is termed as financial planning. तर प्रथम आपल्याला प्लॅनिंग म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आपण व्यवस्थापनाचे विद्यार्थी आहोत आणि व्यवस्थापनामध्ये आपल्याला ही संकल्पना परिचित आहे. काय आहे प्लॅनिंग? प्लॅनिंग इज अ सिस्टमॅटिक वे ऑफ डिसाइडिंग अबाउट अँड डुईंग थिंग्स इन अ पर्पजफुल मॅनर. म्हणजे प्लॅनिंग काय आहे? एक सिस्टमॅटिक, एक पद्धतशीर मार्ग आहे. कशाशी संबंधित हा मार्ग आहे? डिसाइडिंग अबाउट अँड डुईंग थिंग्स म्हणजे ज्या तुम्ही क्रिया किंवा ज्या तुम्ही कृती करणार आहात त्याविषयी अगोदरच ठरवणं. डिसाइडिंग आणि त्या कृती नेमक्या तुम्ही कशा करणार आहात, कशासाठी करणार आहात, पर्पजफुल मॅनर, कोणत्या हेतूनं तुम्ही करणार आहात ते अगोदरच ठरवणं. डिसाइडिंग इन ॲडव्हान्स
त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, प्लॅनिंग असं जनरली म्हटलं जात असतं. वेन धिस अप्रोच, मग हाच जो दृष्टिकोन आहे, इज अप्लाइड एक्सक्लुझिव्हली फॉर फिनान्शियल मॅटर, इट्स टर्न ॲज फिनान्शियल प्लॅनिंग. आणि हाच अप्रोच, हाच दृष्टिकोन जर तुम्ही फिनान्शियल मॅटरला जर अटॅच करीत असाल तर त्यालाच इथं काय म्हटलं जातं, टर्म ॲज फिनान्शियल प्लॅनिंग. त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जात असतं. इन अदर वर्ड्स, in connection with any business enterprise, it refers to the process of estimating a firm's financial requirements and determining pattern of financing. It includes determining the objectives, policies, procedures and programs to deal with financial activities. तर मग थोडक्यात काय आहे हे फिनान्शियल प्लॅनिंग? जर व्यवसाय संस्थांचा इथं विचार केला, इन कनेक्शन विथ एनी बिझनेस एंटरप्राइज, जर व्यवसाय संस्थांच्या अनुषंगानं फिनान्शियल प्लॅनिंगचा जर विचार केला तर याचा संबंध कशाशी आहे? इट रेफर्स टू प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग फर्म्स फिनान्शियल रिक्वायरमेंट. म्हणजे व्यवसायाच्या ज्या वित्तीय आवश्यकता आहेत, फिनान्शियल रिक्वायरमेंट, व्यवसायाच्या ज्या वित्तीय गरजा आहेत त्या गरजाची किंवा त्या गरजांचा अंदाज करणं, त्याची ही एक काय आहे, प्रक्रिया आहे. अँड डिटरमाइनिंग पॅटर्न ऑफ फायनान्सेस. नुसता फक्त गरजांचा, वित्तीय गरजांचा अंदाज करून चालत नाही, तर काय करावं लागतं असतं, डिटरमाइनिंग पॅटर्न ऑफ फायनान्सिंग. म्हणजे जो निधी तुम्हाला उपलब्ध करून घ्यायचा आहे त्याचं स्वरूप, त्याचं मिक्सचर, त्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न इथं निश्चित करणे, याच्याशी संबंधित जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जात असतं, फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये कशाचा समावेश होतो? इट इन्क्लूड्स डिटरमाइनिंग द ऑब्जेक्टिव्ज, पॉलिसीज, प्रोसिजर्स अँड प्रोग्रॅम्स टू डील विथ फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ह्या ज्या फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत, व्यवसाय संस्थांच्या ज्या फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित ऑब्जेक्टिव्ज, डिटरमाइनिंग दी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश निर्धारित करणे, त्याच्याच्या अनुषंगानं धोरणे निर्धारित करणे, या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीजच्या जी काय क्रिया आहेत, प्रक्रिया ज्या आहेत, प्रोसिजर्स, कार्यपद्धती आहे ती निश्चित करणे, आणि जे काय वेगवेगळे कार्यक्रम आहेत या फिनान्शियल ॲक्टिव्हिटीजच्या अनुषंगानं ते निर्धारित करणे, यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जात असतं, फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जात असतं. दस फिनान्शियल प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स. मग फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये नेमका कशाचा समावेश होतो? द फिनान्शियल प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स एस्टिमेटिंग द अमाऊंट ऑफ कॅपिटल टू बी रेज्ड. म्हणजे भविष्यात तुम्हाला किती भांडवल उभारावयाचं आहे, कॅपिटल टू बी रेज्ड, त्याचा इथं काय करायचा, अंदाज करायचा. सेकंड, डिटरमाइनिंग द पॅटर्न ऑफ फायनान्सिंग, दॅट इज डिसाइडिंग ऑन द फॉर्म अँड प्रोपोर्शन ऑफ कॅपिटल टू बी रेज्ड. म्हणजे जो फिनान्सिंग पॅटर्न आहे तो इथं निर्धारित करणं. इथं फिनान्सिंग पॅटर्न म्हणजे काय आहे, वेगवेगळे जे कॅपिटल रेजिंगचे फॉर्म आहेत, वेगवेगळे जे सोर्स आहेत, आपण कॅपिटल रिक्वायरमेंटचे, कॅपिटल रेजिंगचे सोर्स बघितले. ओन कॅपिटल आहे, लोन कॅपिटल आहे. ओन कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर्स असतात, प्रेफरन्स शेअर्स असतात. लोन कॅपिटलमध्ये डिबेंचर्स असतात, बॉन्ड्स असतात. वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्याकडून तुम्ही इथं कर्ज घेऊ शकता. वेगवेगळे डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स असतात. या सगळ्यांचं एक जे प्रपोर्शन आहे, एक जे मिश्रण आहे, एक जे प्रमाण आहे, ते प्रमाण इथं निश्चित करणं, त्याला इथं काय म्हटलं जात असतं, डिटरमाइनिंग दी पॅटर्न ऑफ फिनान्सिंग असं म्हटलं जात असतं. म्हणजे ते जे तुम्ही भांडवल उभारणार आहात त्या भांडवलामध्ये कोणते कोणते डेप्ट इन्स्ट्रुमेंट असले पाहिजेत, त्याचं एक मिक्सचर, त्याचं एक प्रपोर्शन इथं निर्धारित करणं. त्यानंतर फॉर्म्युलेटिंग द फिनान्शियल पॉलिसीज अँड प्रोसिजर्स फॉर प्रोक्युरमेंट, ॲलोकेशन अँड इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ फंड्स. तर ज्या फिनान्शियल पॉलिसीज आहेत किंवा ज्या फिनान्शियल प्रोसिजर्स आहेत, कार्यपद्धती जी आहे, जी धोरणं आहेत, तिथं निर्धारित करायची. मग ही धोरणे किंवा कार्यपद्धती कशाच्या अनुषंगानं? प्रोक्युरमेंटचा अर्थ आपण पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे की भांडवल प्राप्त करणं, निधी प्राप्त करणं, निधी जमा करणं, त्या अर्थाने शब्द कोणता वापरला जातो? प्रोक्युरमेंट हा शब्द वापरला जातो. नेक्स्ट ॲलोकेशन म्हणजे काय? त्या निधीचं आवंटन किंवा वाटप करणं. वेगवेगळे जे काय व्यवसाय संस्थेचे कार्य आहेत, व्यवसाय संस्थेच्या वेगवेगळ्या विभागांना निधीची आवश्यकता असते, त्यांच्यामध्ये या निधीचं काय करावं लागत असते, तर वाटप करावं लागत असतं. फक्त ॲलोकेशन करून चालत नाही, त्याचं जे इफेक्टिव्ह युटिलायझेशन आहे, म्हणजे प्रभावीपणे पुरेपूर त्याचा वापर होतो किंवा नाही, यावर सुद्धा
काय करावं लागत असतं, तिथं लक्ष ठेवावं लागत असतं. तर या अनुषंगानं जी कार्य केली जात असतात त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जात असतं. सिंपल आहे. कॅपिटल रेज, त्याची जी काय गरज आहे, त्याचा जो काय अंदाज आहे तो निश्चित करणं, जो फिनान्शियल पॅटर्न आहे तो निश्चित करणं, आणि ज्या पॉलिसीज आहेत, ज्या प्रोसिजर्स आहेत, कशाच्या अनुषंगानं, भांडवल उभारणी म्हणजे प्रोक्युरमेंटच्या अनुषंगानं, ॲलोकेशनच्या अनुषंगानं आणि युटिलायझेशनच्या अनुषंगानं ज्या पॉलिसीज आणि प्रोसिजर्स आहेत त्या इथं काय करायच्या, फॉर्म्युलेट करायच्या. त्यालाच इथं काय म्हटलं जात असतं, फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जात असतं. डेफिनिशन्स ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. तर आपण फिनान्शियल प्लॅनिंगचा अर्थ बघितलेला आहे. आता आपण काही व्याख्या बघणार आहोत. इन सिंपल वर्ड्स, फिनान्शियल प्लॅनिंग कॅन बी डिफाइन्ड ॲज, सोप्या भाषेमध्ये आपण फिनान्शियल प्लॅनिंगची काय व्याख्या करू शकतो, द प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग द कॅपिटल रिक्वायर्ड अँड डिटरमाइनिंग इट्स कंपोजिशन. It is the process of framing financial policies in relation to procurement, investment and administration of funds of an enterprise. सोप्या भाषेमधली ही व्याख्या आहे. ही एक प्रोसेस आहे. कशाशी संबंधित ही प्रोसेस आहे, एस्टिमेटिंग द कॅपिटल रिक्वायर्ड म्हणजे भांडवल किती लागणार आहे त्याचा इथं अंदाज करायचा, अँड डिटरमाइनिंग इट्स कॉम्पोजिशन आणि त्या भांडवलाचं नेमकं कॉम्पोजिशन नेमकं किती असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, याची ही एक काय आहे, प्रोसेस आहे. इट इज द प्रोसेस ऑफ फ्रेमिंग फिनान्शियल पॉलिसीज. फिनान्शियल ज्या पॉलिसीज आहेत त्या तयार करण्याशी संबंधित ही काय आहे, एक प्रोसेस आहे. आणि ते कशाच्या अनुषंगाने फिनान्शियल पॉलिसीज असणार आहेत, प्रोक्युरमेंट, इन्व्हेस्टमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फंड्स ऑफ ॲन एंटरप्राइज. दुसरी एक व्याख्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्या आधारे आपल्याला इन डिटेल फिनान्शियल प्लॅनिंग ही संकल्पना समजेल. कोणी केलेली आहे व्याख्या पहा. अकॉर्डिंग टू कोहेन अँड रॉबिन्स, फिनान्शियल प्लॅनिंग शुड. तर कोहेन अँड रॉबिन्सच्या मते फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, फिनान्शियल प्लॅनिंग शुड डिटरमाइन द फिनान्शियल सोर्सेस रिक्वायर्ड टू मीट द कंपनीज ऑपरेटिंग प्रोग्राम, फोरकास्ट द एक्सटेंट टू विच these requirements will be met by internal generation of funds and the extent to which they will be met from external sources. Develop the best plans to obtain the required external funds. Establish and maintain a system of financial control governing the allocation and use of funds. Formulate programs to provide the most effective profit volume cost relationship. Analyze the financial results of operations, report fact to top management and make recommendation on future operations of the firm. एक अतिशय इन डिटेल ही व्याख्या केली आहे. थोडक्यात आपण विश्लेषण करूया या व्याख्येचं. काय, डिटरमाइन द फिनान्शियल सोर्स रिक्वायर्ड टू मीट द कंपनीज ऑपरेटिंग प्रोग्राम. कंपनीचा जो ऑपरेटिंग प्रोग्राम आहे म्हणजे कंपनीचं कामकाज जे आहे त्या कामकाजासाठी जे फिनान्शियल रिसोर्सेस आहेत ते किती लागतील ते इथं काय करायचं, निर्धारित करायचं. डिटरमिन द फिनान्शियल रिसोर्सेस. देन फोरकास्ट द एक्सटेंट टू विच दीज रिक्वायरमेंट्स विल बी मेट बाय इंटरनल जनरेशन ऑफ फंड्स अँड एक्सटेंट टू विच दे विल बी मेट फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस. अजून अंदाज कशाचा बांधायचा, फोरकास्टिंग, एक पूर्वानुमान करायचं. कशा असतं, एक्सटेंट टू विच दीज रिक्वायरमेंट विल बी मेट बाय द इंटरनल जनरेशन म्हणजे अंतर्गत व्यवसाय संस्थेअंतर्गतच यापैकी किती निधीची पूर्तता होईल, अँड द एक्सटेंट टू विच आणि बाह्य माध्यमातून एक्सटर्नल सोर्स किती प्रमाणात बाह्य माध्यमातून किंवा बाह्य माध्यमांचा वापर करावा लागेल याचा इथं काय करायचा, अंदाज करायचा. नेक्स्ट, एस्टॅब्लिश अँड मेंटेन अ सिस्टीम ऑफ फिनान्शियल कंट्रोल गव्हर्निंग द ॲलोकेशन अँड यूज ऑफ फंड. तर एक सिस्टीम इथं काय करायची आहे, एस्टॅब्लिश आणि मेंटेन करायची आहे. कशाच्या अनुषंगानं, जो फिनान्शियल कंट्रोल आहे जनरली ॲलोकेशन अँड यूज ऑफ फंडच्या अनुषंगानं एक जी सिस्टीम आहे ती काय करायची आहे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होते किंवा नाही याच्यासाठी एक सिस्टीम इथं काय करायची आहे, डेव्हलप करावायची आहे. फॉर्म्युलेट प्रोग्राम्स टू प्रोव्हाइड द मोस्ट इफेक्टिव्ह प्रॉफिट व्हॉल्यूम कॉस्ट रिलेशनशिप. तर एक प्रोग्राम इथं तयार करावा लागतो, करावायचा असतो यामध्ये
कशाच्या अनुषंगानं? मोस्ट इफेक्टिव्ह प्रॉफिट व्हॉल्यूम कॉस्ट रिलेशनशिप. तर जो प्रॉफिट होतो आहे किंवा फिनान्ससाठी जी कॉस्ट येत असते याचं जे काही रिलेशनशिप आहे ते एस्टॅब्लिश करण्यासाठी एक जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम यामध्ये काय केला जातो? तयार केला जातो. ॲनालाइज द फिनान्शियल रिझल्ट्स ऑफ ऑपरेशन्स. आणि जे फिनान्शियल रिझल्ट्स आहेत, जे व्यवसाय संस्थेचं कामकाज आहे, ऑपरेशन्स म्हणजे काय? व्यवसाय संस्थेचं कामकाज, त्यापासून झालेला जो फिनान्शियल रिझल्ट आहे त्याचं इथं काय करायचं? ॲनालिसिस करायचं अँड रिपोर्ट फॅक्ट्स टू द टॉप मॅनेजमेंट अँड मेक रिकमेंडेशन्स ऑन फ्युचर ऑपरेशन्स ऑफ दी फर्म. आणि जे रिपोर्टिंग आहे टॉप मॅनेजमेंटला इथं काय करायचं? रिपोर्टिंग करायचं, काही त्यामध्ये रिकमेंडेशन्स करायच्या, सूचना द्यायच्या. या अनुषंगानं जे कार्य केलं जात असतं त्याला इथं काय म्हटलं जात असतं? फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जात असतं. अजून एक व्याख्या आपण घेतलेली आहे. इन द वर्ड्स ऑफ गेरेस्टनबर्ग, फिनान्शियल प्लॅनिंग इन्क्लूड्स. तर गेरेस्टनबर्गनी एक व्याख्या केली आहे. फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये कशाचा समावेश होतो? डिटरमाइनिंग द अमाऊंट ऑफ फायनान्स निडेड बाय अन एंटरप्राइजेस टू कॅरी आउट हिज ऑपरेशन्स स्मूथली. म्हणजे जी ऑपरेशन्स आहेत, टू कॅरी आउट ऑपरेशन्स स्मूथली म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं जे ऑपरेशन्स आहेत, कोणत्याही अडथळ्याशिवाय जी व्यवसाय संस्थेची ऑपरेशन्स आहेत ती ऑपरेशन्स करण्यासाठी म्हणजे कामकाज करण्यासाठी निधी किती आवश्यक आहे तो इथं काय करायचा? निश्चित करायचा. डिटर्मिनेशन ऑफ सोर्सेस ऑफ फंड्स. निधी किती लागेल तो इथं निर्धारित करायचा. डिटरमाइनिंग द सुटेबल पॉलिसीज फॉर प्रॉपर युटिलायझेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फंड्स. आणि जो प्रॉपर युटिलायझेशन आहे, जे प्रशासन आहे निधीच्या अनुषंगानं, ते इथं काय करायचं आहे? सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज इथं निर्धारित करायच्या. त्याला काय म्हटलं जात असतं? फिनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जात असतं. मीनिंग ऑफ फिनान्शियल प्लॅन. तर वित्तीय योजना म्हणजे नेमकं काय ती संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊ. अ फिनान्शियल प्लॅन इज अ स्टेटमेंट एस्टिमेटिंग द अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायरमेंट्स and determining its composition. It emphasizes on the following aspects: how much fund is required, when the fund is required, how the fund should be raised, how to use the fund. So simple आहे. फिनान्शियल प्लॅन म्हणजे काय आहे? इट इज अ इम्प्लिमेंटेशन ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग, स्टार्टिंग स्टेज ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. इट्स इन्क्लूड फिनान्शियल प्लॅन इज अ स्टेटमेंट. हे काय आहे? पत्रक आहे, एक स्टेटमेंट आहे. काय असतं त्यामध्ये? एस्टिमेटिंग द अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे भांडवलाची किती गरज आहे याचा समावेश त्या स्टेटमेंटमध्ये असतो. अँड डिटरमाइनिंग इट्स कंपोजिशन. आणि त्याचं मिश्रण नेमकं कसं असलं पाहिजे त्याचा त्या स्टेटमेंटमध्ये काय असतो? समावेश असतो. इट एम्फेसाइजेस ऑन फॉलोइंग आस्पेक्ट. तर हा फिनान्शियल प्लॅन तयार करत असताना किंवा फिनान्शियल प्लॅनचा जो भर आहे, एम्फेसाइजेस ऑन कशावर भर दिलेला असतो? जनरली हाऊ मच फंड इज रिक्वायर्ड, निधी किती आवश्यक आहे. वेन द फंड इज रिक्वायर्ड, तो कधी भविष्यामध्ये तो कधी लागेल हे यामध्ये विचारात घेतलं जात असतं. हाऊ द फंड शुड बी रेज्ड, तो निधी कसा उभारायचा त्याचा यामध्ये विचार केलेला असतो. हाऊ टू यूज द फंड्स, आणि उभारलेला निधी त्याचा विनियोग, वापर, उपयोग कसा करायचा या 4 बाबींचा विचार करून काय केलेलं असतं? फिनान्शियल प्लॅन तयार केलेला असतो. ऑब्जेक्टिव्ज ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. तर आपण या वित्तीय नियोजनाचे उद्देश चर्चेला घेणार आहोत. पहिला उद्देश आहे, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज डिटरमाइनिंग कॅपिटल रिक्वायरमेंट. दिस विल डिपेंड अपॉन फॅक्टर्स लाईक कॉस्ट ऑफ करंट अँड फिक्स्ड असेट, promotional expenses and long range planning. Capital requirement have to be looked with both aspect, short term as well as long term requirement. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? डिटरमाइनिंग कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे भांडवलाची किंवा निधीची किती आवश्यकता आहे ते निर्धारित करणं. दिस विल डिपेंड अपॉन, याचा संबंध किंवा हे डिटर्मिनेशन जे आहे निधी निर्धारित करत असताना कशाचा विचार करावा लागतो? फॅक्टर्स लाईक कॉस्ट
ऑफ करंट अँड फिक्स्ड असेट, म्हणजे करंट असेटची कॉस्ट किती आहे, फिक्स्ड असेट्स किती लागणार आहेत, प्रमोशनल एक्सपेन्सेस ॲज वेल ॲज लॉंग रेंज प्लॅनिंग, आणि तुमचं दीर्घ नियोजन नेमकं काय आहे त्याचा यामध्ये विचार करावा लागतो. कॅपिटल रिक्वायरमेंट्स हॅव टू बी लुक्ड विथ बोथ आस्पेक्ट. कॅपिटल रिक्वायरमेंट विचार करत असताना कशात विचार करावा लागतो, जे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म रिक्वायरमेंट आहेत, म्हणजे भांडवलाच्या ज्या शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट आहेत, म्हणजे अल्प कालावधीसाठी किती भांडवल लागणार आहे, त्याचबरोबर दीर्घ कालावधीसाठी किती भांडवल लागणार आहे, या सगळ्यांचा विचार करून एकूण जे कॅपिटल आहे ते कॅपिटल म्हणजेच कॅपिटल रिक्वायरमेंट इथं काय केली जात असतं, निश्चित केलं जात असतं. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे डिटरमायनिंग कॅपिटल स्ट्रक्चर, म्हणजे भांडवलाची रचना निर्धारित करणे. द कॅपिटल स्ट्रक्चर इज द कॉम्पोजिशन ऑफ कॅपिटल, दॅट इज द रिलेटिव्ह काइंड अँड proportion ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड इन द बिझनेस. दिस इन्क्लूड्स डिसिजन्स ऑफ डेब्ट इक्विटी रेशो बोथ शॉर्ट टर्म ॲज वेल ॲज लाँग टर्म. तर कॅपिटल स्ट्रक्चरचा संबंध कशाशी आहे, कॅपिटल स्ट्रक्चर इज द कॉम्पोजिशन ऑफ कॅपिटल, म्हणजे भांडवलाची जी काही रचना आहे त्या रचनेला काय म्हटलं जातं, कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हटलं जात असतं. यामध्ये कशात विचार केला जातो, रिलेटिव्ह काइंड अँड proportion ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड इन द बिझनेस, म्हणजे कोणत्या स्वरूपाचं भांडवल व्यावसायिकांना आवश्यक आहे त्याचे जे काय प्रोपोर्शन आहे त्या प्रोपोर्शनचा या कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये काय होत असतो, इथं विचार केला जात असतो. दिस इन्क्लूड, या कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो. कोणता निर्णय, इन्क्लूड डिसिजन ऑफ डेब्ट इक्विटी रेशो. हा जो डेब्ट इक्विटी रेशो आहे, डेब्ट म्हणजे कर्जाऊ भांडवल आणि इक्विटी म्हणजे स्वमालकीचं भांडवल, याचा जो रेशो आहे, याचं जे रिलेशनशिप आहे, याचं जे काय प्रमाण आहे, या प्रमाणाचा खास करून या कॅपिटल स्ट्रक्चर निर्धारित करत असताना विचार केला जात असतो. आणि त्याचबरोबर जे शॉर्ट टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट आहेत आणि ज्या लाँग टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट आहेत त्याचा विचार हे कॅपिटल स्ट्रक्चर तयार करत असताना करावयाचा असतो. तर हे कॅपिटल स्ट्रक्चर निर्धारित करणं हा एक फिनान्शियल प्लॅनिंगचा काय असतो, उद्देश असतो. त्यानंतर फ्रेमिंग पॉलिसीज, फिनान्शियल पॉलिसीज विथ रिगार्ड्स टू कॅश कंट्रोल, लेंडिंग, बॉरोइंग्स ॲटसेट्रा. तर ज्या पॉलिसीज आहेत कशाच्या अनुषंगानं तयार कराव्या लागतात, कॅश कंट्रोलच्या अनुषंगानं, लेंडिंगच्या अनुषंगानं किंवा बॉरिंगच्या अनुषंगानं ज्या फिनान्शियल पॉलिसीज आहेत त्या फ्रेम करणं, तयार करणं हा फिनान्शियल प्लॅनिंगचा काय असतो, उद्देश असतो. त्यानंतर अ फायनान्स मॅनेजर एन्श्युअर दॅट द स्केअर्स फिनान्शियल रिसोर्सेस आर मॅक्झिमली युटिलाइज्ड इन द बेस्ट पॉसिबल मॅनर ॲट लिस्ट कॉस्ट इन ऑर्डर टू गेट मॅक्झिमम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. अजून एक महत्त्वाचा उद्देश या फिनान्शियल प्लॅनिंगचा असतो तो कोणता, एन्श्युअर दॅट द स्केअर्स फिनान्शियल रिसोर्सेस आर मॅक्झिमली युटिलाइज्ड, म्हणजे जे दुर्मिळ निधीचे जो दुर्मिळ निधी आहे, मुळातच फायनान्स हा व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय आहे, एक स्केअर आहे, म्हणजे सहजासहजी निधी उपलब्ध होत नाही. आणि जो निधी उपलब्ध होत असतो त्याची काय असते, इथं कॉस्ट असते. त्यामुळे फिनान्सला इथं नेहमी स्केअर्स रिसोर्सेस म्हणूनच काय केलं जात असतं, संबोधलं जात असतं. तर अशा वेळेला हा जो निधी आहे त्याचं मॅक्झिमली काय झालं पाहिजे, युटिलायझेशन, म्हणजे पुरेपूर जास्तीत जास्त इथं काय झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे. बेस्ट पॉसिबल मॅनर, योग्य पद्धतीनं त्याचा उचित असा काय झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे. ॲटलिस्ट कॉस्ट इन ऑर्डर टू गेट मॅक्झिमम रिटर्न, आणि कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी कॉस्ट असलेला जो काही निधी आहे तो निधी यामध्ये काय झाला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे. आणि त्याच्या जोडीला जो रिटर्न आहे ऑन इन्व्हेस्टमेंट तो सुद्धा काय असला पाहिजे, इथं मॅक्झिमम असणं गरजेचं आहे. ते प्राप्त करणं म्हणजे थोडक्यात काय, स्केअर्स फिनान्शियल रिसोर्सेस प्रॉपर युटिलाइज करणं, मिनिमम कॉस्टचा जो निधी आहे तो इथं उभारणं, त्याचा विनियोग करणं, आणि जो मॅक्झिमम रिटर्न आहे इन्व्हेस्टमेंटवरील तो प्राप्त करणं हा फिनान्शियल प्लॅनिंगचा काय असतो, इथं हेतू किंवा ऑब्जेक्टिव्ह असतो. इम्पॉर्टन्स
ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. तर या वित्तीय नियोजनाचं महत्त्व काय आहे त्याचा आपण आता विचार करूया. पहिला मुद्दा आहे, फर्स्ट पॉईंट इज ॲडिक्वेट फंड्स हॅव टू बी इन्श्युअर्ड. म्हणजे एक हमी मिळते. इन्श्युअर म्हणजे काय? हमी मिळते. हमी काय? की जो ॲडिक्वेट फंड आहे, पुरेसा जो निधी आहे तो कायमस्वरूपी उपलब्ध होईल याची हमी या फिनान्शियल प्लॅनिंगमुळे काय होत असते? मिळत असते. दुसरं महत्त्व काय आहे? फिनान्शियल प्लॅनिंग हेल्प्स इन एन्श्युअरिंग अ रिजनेबल बॅलन्स बिटवीन आउटफ्लो अँड इनफ्लो ऑफ फंड्स सो दॅट स्टॅबिलिटी इज मेंटेन. तर या फिनान्शियल प्लॅनिंगमुळं अजून एक हमी मिळते. काय हमी मिळते? फिनान्शियल प्लॅनिंग हेल्प्स एन्श्युअरिंग, एक मदत करतं फिनान्शियल प्लॅनिंग. कशासाठी, कशा प्रकारे ही मदत होत असते फिनान्शियल प्लॅनिंगची? अ रिजनेबल बॅलन्स बिटवीन आउटफ्लो अँड इनफ्लो ऑफ फंड्स. तर जो निधीचा विनियोग आहे, आउटफ्लो युटिलायझेशन आहे, आणि त्याचबरोबर निधीचं जी उपलब्धता आहे, रेझिंग, इनफ्लो, याचं जो एक रिजनेबल बॅलन्स आहे तो मेंटेन करणं हे फिनान्शियल प्लॅनिंगमुळं काय होतं असतं? इथं शक्य होत असतं. तिसरं, फिनान्शियल प्लॅनिंग एन्श्युअर्स दॅट द सप्लायर्स ऑफ फंड्स आर इझिली इन्व्हेस्टिंग इन कंपनीज विच एक्झरसाइज फिनान्शियल प्लॅनिंग. तर फिनान्शियल प्लॅनिंगमुळं अजून एक हमी मिळत असते, गॅरंटी मिळत असते. ती काय आहे? की जनरली जे सप्लायर्स ऑफ फंड्स आहेत, म्हणजे निधीचा पुरवठा करणारे जे लोक आहेत, म्हणजे थोडक्यात काय, गुंतवणूकदार आहेत. हे गुंतवणूकदार कोणत्या व्यवसाय संस्थेवर विश्वास ठेवत असतात? फंड्स आर इझिली इन्व्हेस्टिंग इन कंपनीज, म्हणजे अशा कंपनीमध्ये हे गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. विच एक्झरसाइज फिनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे ज्या व्यवसाय संस्था वित्तीय नियोजन राबवतात, वित्तीय नियोजन करतात, अशा व्यवसाय संस्थेमध्येच जे फिनान्शियल सप्लायर्स आहेत, म्हणजे गुंतवणूकदार आहेत, ते गुंतवणूकदार काय करत असतात? गुंतवणूक करत असतात. म्हणजे थोडक्यात काय, फिनान्शियल प्लॅनिंगमुळं तुम्हाला निधी मिळेल याची एक काय असते? हमी असते, गॅरंटी असते. फिनान्शियल प्लॅनिंग हेल्प्स इन मेकिंग ग्रोथ अँड एक्सपान्शन प्रोग्राम्स विच हेल्प्स इन लॉंग रन सर्वायवल ऑफ द कंपनी. तर फिनान्शियल प्लॅनिंग, वित्तीय नियोजन अजून एक काय करतं? मदत करतं. कशासाठी हे फिनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला मदतनीस ठरतं, महत्त्वाचं ठरतं? मेकिंग ग्रोथ अँड एक्सपान्शन प्रोग्राम, म्हणजे जे विकासाचे, वृद्धीचे किंवा व्यवसाय संस्थेच्या वाढीचे जे प्रोग्रॅम्स असतात, व्यवसाय संस्था इथं काय करत असते? त्यांचं जे काही नियोजन आहे, व्यवस्थापकीय पातळीवरचं जे काही नियोजन आहे, ते नियोजन करत असताना हे ग्रोथचं आणि एक्सपान्शनचं त्यांनी प्रोग्रॅम इथं काय केलेले असतात? तयार केलेले असतात. फिनान्शियल प्लॅनिंग थ्रू हे काय होत असतात? इथं यशस्वी होत असतात. म्हणजे कंपनीचं जे काय लॉंग रन सर्वायवल आहे, म्हणजे कंपनीचं दीर्घकालीन जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व जर टिकवावयाचं असेल तर इथं वित्तीय नियोजन गरजेचं असतं. त्यामुळे वित्तीय नियोजन हे काय आहे? महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर फिनान्शियल प्लॅनिंग रिड्युसेस अनसर्टॅनिटीज विथ रिगार्ड्स टू चेंजिंग मार्केट ट्रेंड्स विच कॅन बी फेस्ड इझिली थ्रू इनफ फंड्स. तर फिनान्शियल प्लॅनिंगमुळं काय होत असतं? ज्या अनसर्टॅनिटीज आहेत त्या काय होत असतात? तिथं कमी होत असतात. अनसर्टॅनिटीजचा अर्थ काय आहे? की ज्या अनिश्चितता आहेत, भविष्यकालामधल्या ज्या अनिश्चितता आहेत, त्या अनिश्चितता कमी करणं हे फिनान्शियल प्लॅनिंगमुळं काय होत असतं? तिथं शक्य होत असतं. कसं? रिगार्ड्स टू चेंजिंग मार्केट ट्रेंड्स, म्हणजे ह्या ज्या अनिश्चितता आहेत त्या कशाच्या अनुषंगाने असतात? जे मार्केट चेंजेस आहेत त्या अनुषंगाने ह्या अनसर्टॅनिटीज असतात. त्या जर अनसर्टॅनिटीज फेस करावयाच्या असतील तर जो निधी आहे त्या निधीची आवश्यकता फिनान्शियल प्लॅनिंगमुळं काय झालेली असते? तर निर्धारित झालेली असते. तो निधी व्यवसाय संस्थेकडं उपलब्ध राहतो आणि त्या अनसर्टॅनिटीजला इथं व्यवसाय संस्था काय करू शकते? इथं फेस करू शकते. नेक्स्ट, फिनान्शियल प्लॅनिंग हेल्प्स इन रिड्युसिंग द अनसर्टॅनिटीज विच कॅन बी हिंड्रन्स द ग्रोथ ऑफ द कंपनी. म्हणजे अजून एक धोका असतो. ह्या ज्या काय अनसर्टॅनिटीज आहेत त्याचा परिणाम कशामध्ये दिसून येत असतो? जो ग्रोथ हायंड्रन्स आहे, हायंड्रन्स म्हणजे काही प्रकारचा अडथळा जो आहे व्यवसाय संस्थेच्या विकासामध्ये, वृद्धीमध्ये निर्माण होणारा जो काय अडथळा आहे, तो अडथळा या अनसर्टॅनिटीजमध्ये काय झालेला असतो? इथं दडलेला असतो.
अचानक घडणाऱ्या ज्या घटना आहेत, अनसर्टॅनिटीचा अर्थच काय आहे? अनिश्चितता, ज्याचा तुम्ही निश्चित असा अंदाज बांधू शकत नाही. तर या फिनान्शियल प्लॅनिंगमुळं एक साऊंड जी फिनान्शियल पोझिशन आहे, ती साऊंड फिनान्शियल पोझिशन इथं मेंटेन करणं व्यावसायिकाला शक्य होत असतं. आणि असे जे विकासामधले अडथळे आहेत, ते अडथळे दूर करणं, त्यांना फेस करणं, यामुळं काय होत असतं? इथं शक्य होत असतं. इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ साऊंड फिनान्शियल प्लॅन. तर आता ही जी वित्तीय नियोजन किंवा वित्तीय योजना तयार केली जाते, ती प्रभावी किंवा एक आदर्श वित्तीय योजना कशी ठरते? तर काही त्यामध्ये वैशिष्ट्ये असणे गरजेचे असते. तर अशी जी वैशिष्ट्ये आहेत चांगल्या वित्तीय योजनेची, त्याची आपण चर्चा करणार आहोत. While preparing a financial plan for any business unit, the following aspects should be kept in view so as to ensure the success of such exercise in meeting the organizational objective. So first characteristics of sound financial plan is the plan must be simple. Nowadays, you have a large variety of securities that can be issued to raise capital from the market, but it is considered better to confine to equity shares and simple fixed interest debentures. तर जो फिनान्शियल प्लॅन आहे तो कसा असला पाहिजे? सिंपल असला पाहिजे. वेगवेगळे जे सोर्स आहेत कॅपिटल मार्केटमध्ये भांडवल उभारणी करण्यासाठीचे जे वेगवेगळे सोर्स आहेत, त्यापैकी खास करून इक्विटी शेअरचा आणि जे फिक्स्ड इंटरेस्ट डिबेंचर्स आहेत त्याचा विचार करूनच फिनान्शियल प्लॅनिंग किंवा फिनान्शियल प्लॅन करणं गरजेचं आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, इट मस्ट टेक अ लॉंग टर्म व्ह्यू. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये दीर्घ विचार करणं गरजेचं आहे. While estimating the capital needs of a firm and raising the required funds, a long-term view is necessary. It ensures that the plan fully provides for meeting the capital requirement on long-term basis and takes care of changes in capital requirement from year to year. तर दीर्घकालीन विचार करून, दीर्घकालीन भांडवलांच्या गरजांचा विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. त्यानंतर इट मस्ट बी फ्लेक्झिबल. तो काय असला पाहिजे? लवचिक असणं गरजेचं आहे. While the financial plan is based on long-term view, one may not be able to properly visualize the possible developments in future. Not only that, the firm may also change its plans of expansion for various reasons. Hence, it is very necessary that the financial plan is capable of being adjusted and revised without any difficulty and delay so as to meet the requirements of the changed circumstances. So, ज्यावेळेस इथं दीर्घकालीन विचार केला जात असतो, तर कधीकधी फार दीर्घकालीन विचार जो भविष्यकालीन एक जो व्हिज्युअलायझेशन आहे ते कधीकधी अशक्य असतं. मग या सगळ्यांचा विचार करून इथं काय झालं पाहिजे? इथं तो प्लॅन इनफ फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. फ्लेक्झिबल म्हणजे काय? त्यामध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे. सिच्युएशन बदलेल ॲज पर द सर्कमस्टन्सेस चेंज. जसजशी सिच्युएशन बदलेल तसतसं तुमचा प्लॅनसुद्धा तुम्हाला काय करता यायला पाहिजे? इथं चेंज करता यायला पाहिजे. नेक्स्ट, इट मस्ट एन्श्युअर ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ फंड्स. द प्लॅन शुड प्रोव्हाइड फॉर रेझिंग रिजनेबल अमाऊंट ऑफ फंड्स. As stated earlier, the business should neither be starved of funds nor have surplus fund. It must be strictly need-based and every rupee raised should be effectively utilized. There should be no idle fund. म्हणजे ऑप्टिमल म्हणजे पुरेपूर निधीचा काय झाला पाहिजे? एक वापर झाला पाहिजे असा तो प्लॅन असणं गरजेचं आहे. थोडक्यात काय? जनरली बिझनेस शूड नायदर बी स्टार्व्ड ऑफ फंड्स. म्हणजे
पैशाची गरज आहे, निधीची आवश्यकता आहे, असं सतत व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं असता कामा नये. नॉर हॅव सरप्लस फंड, आणि पैसा अतिरिक्त आहे अशी पण सिच्युएशन व्यवसाय संस्थेमध्ये असता कामा नये. इट मस्ट बी स्ट्रिक्टली नीड बेस्ड अँड एव्हरी रुपी रेज्ड शुड बी इफेक्टिव्हली युटिलाइज्ड. म्हणजे जो निधी उपलब्ध होतो व्यवसाय संस्थेमध्ये आहे त्या प्रत्येक रुपयाचा इथं काय झाला पाहिजे, पुरेपूर वापर झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, देअर शुड बी नो ॲडल फंड्स, म्हणजे निधी पडून आहे, तो निष्काम आहे, अशी सिच्युएशन व्यवसाय संस्थेमध्ये येता कामा नये. नेक्स्ट, द कॉस्ट ऑफ फंड्स रेज्ड शुड बी फुल्ली टेकन इन टू अकाउंट अँड केप्ट ॲट द लोएस्ट पॉसिबल लेवल. म्हणजे जो कॉस्ट ऑफ फंड्स आहे, म्हणजे जो निधी तुम्ही उभारलेला आहे त्या प्रत्येक निधीच्या मार्गाचं, म्हणजे आपण बघितलं शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहेत, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यांच्या माध्यमातून तुम्ही निधी उभारत असता, त्याची जी काय कॉस्ट आहे त्याचा पुरेपूर यामध्ये विचार करून इथं जो फिनान्शियल प्लॅन आहे तो तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे लोवेस्ट पॉसिबल जी कॉस्ट आहे फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये विचारात घेणं गरजेचं असतं. म्हणजे जे फिनान्शियल मिक्सचर आहे डेप्ट आणि इक्विटीचं, असं ते प्रॉपर झालं पाहिजे की लोएस्ट पॉसिबल कॉस्ट यामधून काय होणं गरजेचं आहे, अचीव होणं, साध्य होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, ॲडिक्वेट लिक्विडिटी मस्ट बी एन्श्युअर्ड. म्हणजे जी रोखता आहे, पुरेशी रोखता फिनान्शियल प्लॅन तयार करत असताना विचारात घेणं गरजेचं आहे. लिक्विडिटी रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ फर्म टू मेक अवेलेबल द नेसेसरी अमाऊंट ऑफ कॅश ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. इट हॅज टू बी एन्श्युअर्ड in order to avoid any embarrassment to the management and the loss of goodwill among the investor. In other words, the investment of funds should be so planned that some of these can be converted into cash to meet all possible eventualities. लिक्विडिटीचा अर्थ काय आहे की जनरली ॲबिलिटी ऑफ फर्म टू मेक अवेलेबल द नेसेसरी अमाऊंट ऑफ कॅश ॲज अँड वेन रिक्वायर्ड. म्हणजे जशी पैशाची गरज असेल तसा पैसा इथं उपलब्ध होणं, ही जी ॲबिलिटी आहे व्यवसाय संस्थेची, पात्रता, क्षमता आहे व्यवसाय संस्थेची, त्याला इथं काय म्हटलं जातं, लिक्विडिटी असं म्हटलं जात असतं. व्यवसाय संस्थेमध्ये अशा सिच्युएशन्स निर्माण होत असतात की ज्यामध्ये लिक्विडिटीची, त्या सिच्युएशनला लिक्विडिटीची फार आवश्यकता असते. अशा वेळेला जर लिक्विडिटी नसेल तर जो क्रेडिट वर्दीनेस आहे व्यवसाय संस्थेची, जी काय क्षमता असते किंवा जो गुडविल आहे व्यवसाय संस्थेचं, जे काय एक गुंतवणूकदारांच्या मध्ये असणारं जे काय नावलौकिक आहे, तो नावलौकिक ह्या लिक्विडिटीवर काय असतो, इथं अवलंबून असतो. त्यामुळं प्लॅनिंग असं झालं पाहिजे की प्रत्येक वेळेला एक विशिष्ट अशी जी काय लिक्विडिटी आहे त्याचा विचार करून हा फिनान्शियल प्लॅन होणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या ऑल पॉसिबल इव्हेंच्युअलिटीज आहेत, जे काही वेगवेगळ्या परिस्थिती व्यवसाय संस्थांच्या समोर इथं निर्माण होत असतात, त्यांना तुम्ही त्या वेळेलाच इथं काय करू शकला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या फेस करू शकला पाहिजे. अशा पद्धतीनं हा जो काय प्लॅन आहे तो प्लॅन तुम्ही तयार केला पाहिजे.